नमस्कार मंडळी, क्लासिक कलाकारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, नुकताच गुढीपाडव्याला जोडूनच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा सालाबादप्रमाणे सगळीकडे पार पडला। इकडे कोकणात मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचा सोहळा कणकवली नगरीत मोठ्या उत्साहाने पार पडला होता। तर तिथूनच जवळ असलेल्या कलमट या गावातील श्री स्वामी समर्थ उपासनाधाम येथे श्री स्वामींचा प्रकट दिन सोहळा थाटामाटात साजरा झाला। त्याचीच काही निवडक क्षणचित्रे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला बघूया। सालाबादप्रमाणे इकडे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा साजरा होतच असतो। आता आरती, भजन असे कार्यक्रम इथे दिवस रात्र चालूच असतात। प्रत्येक भाविक आपापल्या परीने आरती सेवा, भजन सेवा, अन्नदान सेवा, पैशाच्या स्वरूपात दानधर्म सेवा, मठाची कामे, अंग मेहनतीने करण्याची श्रमदान सेवा अशा प्रकारे मनापासून भाग घेतला जातो। आता दुपारी तुम्ही बघताय ते दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांनी रांगा लावलेल्या आहेत। इथे नेमलेले गावकरी, स्वयंसेवक सुद्धा मनोभावे निरपेक्ष हेतूने आपापली दिलेली भूमिका चोखपणे पार पाडत असतात। स्वामींचा वारसा, गादी, साधना चालवणाऱ्या ज्येष्ठ साधकांचा आशीर्वादही इथे घेतला जातो। इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसोबतच श्री दत्त महाराजांची ही सुंदर मूर्ती बाजूलाच गाभाऱ्यात तुम्हाला दिसेल। तसेच या मठामध्ये श्री विठ्ठल रखुमाई सुद्धा विराजमान आहेत। प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान आणि बाजूलाच राधाकृष्ण विराजमान आहेत। आदिमायेचे उत्कट रूप म्हणजेच माता भवानी आणि काली सुद्धा तुम्हाला दिसतील। अतिशय सुंदर सोयींनी युक्त असा हा मठ आहे। दत्त महाराज तसेच समोर शिवलिंग सुद्धा स्थानापन्न आहे। प्रथम दर्शनाचा मान म्हणजे गणराया सुद्धा असणारच नाही का। गणपती बाप्पा मोरया। बाहेरच उंबराचं छान असं बहरलेलं झाड तुम्हाला दिसतं। तिथे साक्षात दत्तप्रभूंचा वास असतो। तिथेही भाविक आवर्जून नमस्कार करतात। मंगल प्रसंगी सुंदर रांगोळ्या काढल्या जातात। बघा, छान आहे ना।
इथे भंडारा महाप्रसादाची उत्तम सोय येथील मंडळाकडून केली जाते। प्रत्येक भाविकासाठी स्वामींचा प्रसाद पोटभर मिळतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। भाविक सुद्धा छान शिस्तीत रांगा लावून महाप्रसादाचा लाभ घेतात। कोणी इथे येऊन भुकेल्या पोटाने घरी जाऊ नये याची काळजी घेतली जाते। आचारी मंडळी सुद्धा स्वामी सेवा मानून योग्य प्रमाणात रुचकर चविष्ट महाप्रसाद बनवण्यात व्यस्त असतात। आलेला प्रत्येक भाविक महाप्रसाद रूपी आशीर्वाद घेऊन तृप्तीचा ढेकर देत असतो। उन्हातानाचा त्रास नको म्हणून इथे प्रशस्त मंडपही उभारलेला असतो। एकंदरीत सगळं नियोजन उत्तम दिसतं। कणकवली शहरापासून एकदम जवळच असलेले हे श्री स्वामी समर्थ उपासना धाम अतिशय सुपरिचित असे दैवी ठिकाण आहे। कणकवली शहराला जोडूनच कलमठ हा गाव असल्यामुळे तुम्ही नवीन असलात तरी कणकवली शहरातून हे ठिकाण तुम्हाला सहज सापडू शकते। त्यामुळे इकडे कणकवलीला एखाद्या कारणाने निमित्ताने आलात तर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या। भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतानाच इथे भांडी घासणे किंवा तत्सम गोष्टी धुवून स्वच्छ करणे हा कार्यक्रम सुद्धा महिला मंडळी स्वामी सेवा म्हणून मनोभावे करत असतात। त्यांच्या या सेवेचे कौतुक आवर्जून करायला हवं। इथे कोणी कोणाला लहान मोठा समजत नाही। प्रत्येक शरीरात स्वामींचा अंश आहे, तो आपण ओळखायला शिकलं पाहिजे याचीच जणू प्रचिती या ठिकाणी येत असते। तर अशा प्रकारे काही निवडक आणि महत्त्वाची क्षणचित्रे या स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त आम्हाला टिपता आली आहेत। निसर्गरम्य ठिकाणी वसलेले हे श्री स्वामी समर्थ उपासना धाम अजून नावारूपाला यावे, सुप्रसिद्ध व्हावे अशी आमची मनोमन इच्छा आहे। कणकवली नगरीत येणं झालं तर इथे नक्की या अशी मी तुम्हाला विनंती करते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा। माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण। धन्यवाद।